नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पुण्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या शेडाणी गावामधील बांबू टेल आणि मुळशी लॅब या कंपनीच्या बांबू सेटअपला आज भेट देणार आहोत आणि विविध बांबूच्या प्रजाती पाहणार आहोत. आता आपण पुण्यातल्या शेडाणी ह्या गावामध्ये आहोत, मुळशी तालुक्यातल्या. आणि तिथे आपण बांबू टेल्सची जी बांबूची लागवड आहे, म्हणजे मुळशी लाईफ आणि बांबू टेल्स यांची जी लागवड आहे ती आपण बघतोय. आता आपण बघतोय हा मेलोकोना बॅसिफेरा हा जो बांबू आहे, मुळी बांबू, त्याची इथे लागवड आहे. तो बांबूचा वरती आपला काही होल्ड नसतो, म्हणजे की तो एकदा लावल्यानंतर म्हणजे सीडपासून जे काही रोप तयार होतं त्याच्यापासून म्हणजे मूळची जी लागवड आहे ती खालच्या भागामध्ये आहे. म्हणजे पण हा बांबू जो आहे तो आता ह्या काही वर्षामध्ये हा पसरत हा डोंगराच्या वरपर्यंत गेलेला आहे. आणि तो एवढ्या दाट, म्हणजे आत्ता तरी ह्या वर्षी आम्ही हार्वेस्ट केलेला आहे, नाही तर ह्याच्यापेक्षाही खूप दाट पद्धतीचं बांबू होता, म्हणजे झालेलं होतं इथे. आणि जर ह्याचा कसा पद्धतीने हा हे करतो तर साधारणतः हे दोन बांबूंमधलं अंतर जर पाहिलं तर आपण साधारणतः 2 ते 2.5 फुटाचं अंतर आहे ह्या दोन बांबूंमध्ये. आणि ह्याचा जो आहे रनर बांबू का, तर ह्याची जी मुळं आहे ती निघतात आणि ती पसरत जातात. म्हणजे की आता हे इथे आपल्याला दिसतं आहे की इकडच्या ज्या बांबूचं जे मूळ निघालेलं आहे ते आता इकडनं बाहेर पडलेलं आहे आणि ह्या जमिनीत जाऊन आता ह्याला नवीन कंद येणार आहे. म्हणजे आता ह्या भागामध्ये जो कंद येण्याची जी सुरुवात होते ती आपल्याकडचा पावसाळा, जो परतीचा पाऊस असतो त्या दरम्यान ह्याला वरती नवीन रायझोम यायला सुरुवात होते. म्हणजे आणि हे जे पाहिलं तर हे जो ट्रॅव्हल करून, म्हणजे इकडच्या बांबूचं जे आहे, इकडच्या बांबूनी जी सुरुवात झालेली आहे आणि तो इकडनं निघून आता इकडे तो कंद बाहेर पडतो. ही आता मागच्या वर्षीचा आहे, हे मेलेला कंद आहे. हा आता एक जिवंत कंद नाही आहे. म्हणजे एक मला असं विचारायचं सर, हां, म्हणजे हा कुठल्या दिशेला जाईल याचं काय? आपल्या त्याच्यावरती काही होल्ड किंवा कंट्रोल नसतो. तो त्याला हवा तो मनाचा राजा आहे, त्याचा तो कुठेही तो त्याला जिथे जागा मिळेल तिथे तो पसरत जातो. म्हणजे तुम्हाला असं असेल की पण दिसायला हा सुंदर दिसतो. म्हणजे आम्ही हा बरेच विविंग आणि ह्या प्रोडक्टसाठी मी आता त्याचा वापर करतो आहे ह्या बांबूचा, म्हणजे कमर्शियल यूज. म्हणजे मग हे एवढा जो वॉल थिकनेस कमी आहे तर मग आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये और फर्निचरमध्ये तर आम्ही काय करतो की मग ह्याचा वापर कुठं आहे, ते इंटिरियरच्या कामामध्ये, क्लॅडिंगच्या आणि ह्याच्या कामासाठी, कारण की खूप लाईट वेट आहे, दिसायला खूप सुंदर आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर एकदम स्ट्रेट पोल आहेत ह्याचे. आणि ह्याला जी ब्रांचिंग आहे ते फक्त वरच्या भागामध्ये, म्हणजे साईड ब्रांचिंग किंवा काही नाही, काढायला सोपं आहे. आणि अशा पद्धतीचा हा जो बांबू आहे हा आपल्याला, म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे आम्ही विविंगच्या कामासाठी जास्त करून वापरतो आहे. त्याचे जे बेळं निघतात ती बेंडिंग झाल्यावरती त्याचे फायबर्स पण ओपन होत नाही. वॉल थिकनेस कमी आहे, सॉफ्ट बांबू आहे आणि दिसायला पण सुंदर आहे. म्हणजे ह्याच्यातला जो ब्लीच केल्यासारखा व्हाईट कलरचं आपल्याला ह्याच्यातनं स्लायबर्स मिळतात, ते खूप सुंदर दिसतात म्हणजे प्रोडक्ट्स आहे. आपण जे हे बघतोय ते हे ब्रँडिसाय बांबूची जी जात आहे ती आहे. ही 3 वर्षापूर्वीचं इथे एक छोटंसं रोप लावलं होतं. म्हणजे त्याची अक्षरशः सांगतो करंगळी एवढे एक छोटंसं रोप होतं. आणि हा बांबू आता आपल्याकडे हा मागच्या वर्षीचा जो आहे बांबू निघालेला, तर हा मागच्या वर्षीचा आहे. म्हणजे ह्या वर्षी आता आमची अपेक्षा आहे की आम्हाला ह्याच्यापेक्षाही मोठा, आता ते कंद नवीन आले ते मोठे निघाले, हे सगळे मागच्या वर्षीचे आहेत. आता ह्या वर्षीचं आता हे आपल्याकडे जे ह्या ज्या स्पीसीज आहेत आसाममधल्या, त्या आपल्याकडचा पाऊस जसा संपत येतो त्या दरम्यानमध्ये ह्याला नवीन फुटवे येतात. म्हणजे त्यानुसार मग ते पावसाळ्याच्या दरम्यान येत नाही, आपल्या पावसाळ्याच्या येत नाही, कारण की प्रत्येक ह्याच्यानुसार आहे. म्हणजे की आता जर माणगा मेस जो पाहिला तर तो आत्ता लगेच या आठवड्यामध्ये आता त्याच्यातनं नवीन रायझोम यायला नवीन फुटायला सुरुवात होणार. आणि ह्याचं जे आहे हे थोडं उशिरा होतं आपल्याकडे. म्हणजे जरी हा हेवी रेनफॉलवाला जरी एरिया असला तरी पण, म्हणजे पर्जन्यमान इथे जरी जास्त असलं तरी पण पाऊस पडला म्हणजे लगेचच येणार अशातला भाग नाही. आपला पाऊस संपता ह्यांना यायला सुरुवात होते, म्हणजे कोंब यायला सुरुवात होते. आता आपल्याकडे जी दुसरी जात आहे आपल्याला इथे दिसते मागे, ती लॉन्जेस पॅथस पण आहे. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की इथलं जे प्लांटेशन आहे हे ट्रॅडिशनल प्लांटेशन आहे. म्हणजे झाडाच्या कडेला बांबू, म्हणजे इथे पूर्वी झाडं होती, आता सगळी हे मागच्या निसर्ग वादळामध्ये नुकसान झालं. पण नाही, हा पण आहे, हा पण ब्रँडिसायचा आहे. म्हणजे हे पूर्णच्या पूर्ण बेट कलंडलं होतं वादळामध्ये, निसर्ग वादळामध्ये खूप नुकसान झालं आमचं, मोठमोठाली झाडं तुटून गेली. हा जो दिसतोय आपल्याला हा लॉन्जेस पॅथस आहे. ह्यालाही 3च वर्ष झालेली आहे. म्हणजे हा जो लॉन्जेस पॅथस आहे, आता हा मागच्या वर्षीचं हा बांबू आहे. त्याचा डायमीटर आता मागच्या वर्षीच आम्हाला एवढा मिळालेला आहे. म्हणजे
म्हणजे रिझल्ट खूप चांगला येतो आहे आमच्या ह्या भागामध्ये. जर पाहिलं तुम्ही तर रिझल्ट खूप चांगला येतो आहे. म्हणजे हे तर 3ऱ्या वर्षामध्ये आम्हाला हा डायमीटर मिळतो आहे. म्हणजे तर कसं ब्रँचिंग नाही सर. नाही, ब्रांचिंग नाही आहे, म्हणजे आहे पण वरती आहे. म्हणजे पण जर काठी जर पाहिली तुम्ही तर सरळ सोट आहे. हा फक्त वॉल थिकनेस जो आहे तो कमी आहे. म्हणजे जर आपण इकडे नीट पाहिलं तर ह्याला जास्तीत जास्त अर्धा सेंटीमीटर, म्हणजे मला अजून माझा काही मी काही ह्याच्यावरती खूप अजून अभ्यास केलेला नाही आहे, पण जर पाहायला गेलं तर वॉल थिकनेस साधारणतः आत्ता तरी जी आहे म्हणजे 2 वर्षापूर्वीची जी काठी आहे तिला साधारणतः अर्धा सेंटीमीटर आहे. आता हा नवीन डायमीटर जेव्हा मी आलेला मोठा डायमीटरचा जो बांबू आहे तो कट केला की मला एक अंदाज येऊन जाईल की साधारणतः काय पद्धतीने इथे त्याची वॉल थिकनेस मिळते आपल्याला. तर ही जर पाहिलं तर तुम्ही ब्रँडिस आहे, ॲस्पर असा मी वेगवेगळ्या प्रजाती इथे आहेत पुढच्या भागामध्ये. जर लॉन्जिस्पॅथस पाहिलं तर तो थोडासा तिरक्या पद्धतीने वाढतो, म्हणजे की त्याचे जे आहे तो थोडा तिरका आहे. म्हणजे ब्रँडिस आहे पण त्याच पद्धतीने तिरका आहे. आणि जर आपल्याकडचा माणगा मेलोकाना जर पाहिलं तर हे आहेत हे सरळ वाढणारे बेटं वाढतात. म्हणजे तर इथे जे आहे ही पूर्णपणे अशाच पद्धतीची लागवड आहे. डोंगर उतारावरची लागवड आहे ही आपण जी पाहतो ही डोंगर उतारावरती. आणि साधारणतः म्हणजे जी लावण्याची पद्धत आहे ती पण म्हणजे आपण 10 फूट 8 फूट अशाच पद्धतीने केलेली आहे. आता जसं मोठं बेट होणार आहे त्या हिशोबाने तेवढी स्पेसिंग केलेली आहे. आणि जिथे आम्हाला जागा मिळत गेली तशा पॉकेटमध्ये आम्ही बांबू लागवड करायला सुरुवात केली. म्हणजे ह्याच्यामध्ये की एका रांगेतलं किंवा अशा पद्धतीचे जे कमर्शियल प्लांटेशन आहे त्या पद्धतीचं नाही. आम्ही सगळे जर तुम्ही पाहिलं तर आमच्या इथे पूर्ण दाट झाडी आहे आणि झाडाच्या कडेलाच बांबू ह्या पद्धतीने आम्ही लागवड केलेली आहे. येलो वल्गरीज जो आहे म्हणजे पिवळा बांबू जो आपण म्हणतो तो सगळेजण लँडस्केपिंग म्हणजे गार्डनिंगमध्ये जो वापरला जातो मोठमोठ्या कंपनीज किंवा तुम्ही बंगल्यांमध्ये पाहिलं असेल की हा पिवळा बांबू सगळीकडे वापरतो. दिसायला सुंदर आहे, पिवळा रंग दिसतो आणि वरती पूर्ण हिरवी कॅनोपी त्याची पूर्ण पाला त्याचा दिसतो आपल्याला. आणि तुम्ही जर पाहिलं वादळात पडलेला हा जो बांबू दिसतोय तोही तुम्ही पाहिलं तर खूप नॅचरल शाईन आहे. पण हा कन्स्ट्रक्शन किंवा फर्निचरला कुठेही आम्ही वापरत नाही, कारण की त्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट असतो. त्याला क्रॅकिंगचा इश्यू प्रचंड आहे. म्हणजे तोडला सुकला की तो क्रॅक जायला सुरुवात होते त्याला. आणि थ्रूआउट क्रॅकिंग म्हणजे वरपासून खालपर्यंत नोडला ते पूर्ण क्रॅक्स जातात. त्यामुळे तो स्ट्रक्चरलाही वापरता येत नाही आणि फर्निचरलाही आम्ही वापरत नाही. तो आम्ही म्हणजे जो वापरला आहे तो फक्त आम्ही त्याचे जे साईड ब्रांचेस आहेत त्याचे फक्त पेन बनवण्यासाठी वापरलेला आहे. साधी आपली जेल पेनची रिफिल असते ती हॉलो, साईड ब्रांचेस हॉलो असतात त्यामुळे ड्रिल करावं लागत नाही, डायरेक्ट त्याच्यामध्ये रिफिल जाते. आणि त्याच्यापासून पुढचा भाग गुळगुळीत घासला, जरा थोडंसं शापन केल्यासारखं केला की त्याच्यातनं आपली रिफिल पास होते. आणि ते पेन म्हणजे साधे आपल्याला वापरण्याजोगे पेन, म्हणजे खूप कमर्शियल पर्पज नाही म्हणत मी, त्याचं झाकण म्हणत नाही आहे, जस्ट बनवायचं झालं तर आपण पेन पण त्याच्यापासून आम्ही बनवलेले आहे. आणि हा आम्ही वापरत नाही कारण की त्याचं दुसराही म्हणजे आहे की त्याला बोरर अटॅक खूप लवकर होतं स्टार्च कंटेंट जास्त असल्यामुळे. त्यामुळे हा बांबू जो आहे तो आम्ही फक्त शोसाठी किंवा आपल्याकडे ती एक प्रजाती असावी, कारण की कुठलंही नर्सरीवाले पहिल्यांदा हेच रोप आपल्याला देतात. म्हणजे बांबूमध्ये काम करणाऱ्या माणसाकडे हा बांबू असतो म्हणजे तो दिसतोच. म्हणजे भरपूरदा लोक आपल्याला विचारतात आमच्याकडे बांबू आहे तो तुम्ही घेऊन जाणार का, तर तो पाहायला गेल्यावरती कळते की अरे तो येलो वल्गरीसच आहे. तसं खूप ठिकाणी म्हणजे शहरांमध्ये गावांमध्ये सुद्धा लोकांनी तो लावलेला आहे, फार्म हाऊसेसवरती लावलेला आहे. तर अशा पद्धतीचा हा बांबू आहे खऱ्या. त्याच्यामध्ये पश्चिम घाटात येणार आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे तांदूळ मेस आहे. तुम्ही पाहिलं तर असे आपल्याकडे दाट बांबूचं झालं, म्हणजे की इथे अजून आपण काही दिवसांनी आलो चालायला जागा राहणार नाही इतका सगळा बांबू होईल. पण हे कसं की आता हा मेलोकाना आहे, हा जो दिसतोय हे आपल्याकडचं रिचाय म्हणून जो बांबू आहे, उडा बांबू जो म्हणतो लोकल भाषेमध्ये तो आहे. ह्याच्यावरती आता तुम्हाला दिसेल की हा पिवळा म्हणजे हा जुना नाही तर हा फ्रेश बांबू आहे. ह्याच्यावरती जे वेल्वेटसारखं मटेरियल आहे ते जर काढलं म्हणजे जसा बांबू जुना होत जातो तसा तो हे वेल्वेट मटेरियल निघून जातं बांबूवरचं. आणि मग तुम्हाला हा पूर्ण हिरवा बांबू आतमध्ये दिसायला सुरुवात होते. म्हणजे जसा जुना होत जाईल तर ह्याचा आता हा मागच्या वर्षीचा आहे, म्हणजे ह्या पावसाळ्यात पण ह्याचा क्लमशीट निघणार नाही आहे. जो जुना झाला आहे त्याचा पूर्णपणे क्लमशीट निघून जातो. आणि ही भरीव काठी असते, हाही भरीव आहे. हा म्हणजे सपोर्ट्स म्हणजे ॲग्रिकल्चर यूजसाठी खूप चांगला आहे. आमचा आता पुढे जाऊन ह्याच्यामध्ये फर्निचर करण्याचा विचार आहे, कारण की ही पण भरीव काठी आहे. जसा माणगा आपल्याकडचा भरीव आहे तसाच हा पण बांबू आहे. म्हणजे डायमीटर खालती जर पाहिला तर खूप सुंदर जाड आहे म्हणजे आपल्याला. आणि वरती मग त्याला टेपरिंग आहे. पण एक आहे की ह्याला ऑफसेट असतं नोडवरती, म्हणजे एकदा इकडे डोळा आणि दुसऱ्या बाजूला दिसतो, त्यामुळे ह्याला थोडंसं ऑफसेट असतं. पण मग लेथ केलं तर हे मटेरियल खूप सुंदर आहे, वापरण्याजोगं आहे. म्हणजे आणि ही लोकल स्पीसीज आहे, ह्याच्यावरती पण आपण काम केलं पाहिजे. आपण काय होतं की आपण बाहेरच्या स्पीसीज आणून करतो आहे, पण आपल्याकडेच इतकं पश्चिम घाटामध्ये खूप सुंदर
गोष्टी आहेत, सुंदर बांबू आहेत, त्याचा आपण वापर केला पाहिजे. लोकल स्पीसीज आणि खूप चांगल्या पद्धतीने येत आहेत हे तुम्ही पाहू शकता इथे. म्हणजे आणि आमच्या इथे कुठल्याच बांबूला कुठल्याच पद्धतीचं खत हे घातलं जात नाही. जो काही बांबूचा पालापाचोळा पडतो तोच त्याच्या मुळाशी असतो आणि त्याचंच खत होतं. म्हणजे इथे जर तुम्ही सॉईल पाहिली, म्हणजे इवन तुम्ही आमच्याकडे फेब्रुवारी म्हणजे मे महिन्याच्या अलीकडे जरी आलात तरी पण आमच्या सॉईलमध्ये मॉइश्चर कंटेंट दिसतो. इतका पालापाचोळा पडून मॉइश्चर थांबतं राहतं. म्हणजे तो पाला काढू नये, तो तसाच पडून दिला तरी पण चांगलं एक खतच त्याचं बनणार आहे आपल्याकडे. म्हणजे तुम्ही आता इथे जे आपण बघतोय, ठीक आहे, आता काय बोललेलं आहे. तर आता इथे जे दिसतंय आपल्याला, आता इथे जो दिसतोय तो आपल्याकडे ॲस्परची पण लागवड आहे. म्हणजे इथे हा जो पट्टा दिसतो ह्याच्यामध्ये म्हणजे ही जी 1, 2, 3 आत्ता सर्वात मोठी झालेली बेटं हीच आहेत. म्हणजे 4 वर्षामध्ये इथपर्यंत आम्हाला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे तर ॲस्पर आहे, हा स्वीट कंटेंटवाला बांबू आहे. म्हणजे ह्याच्यापासून आम्ही बांबू बिअर बनवण्याचा पण प्रयत्न केला होता. नवीन जे शूट्स येतात त्याच्यातलं सॅप कलेक्ट करून त्याच्यापासून आम्ही बिअर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पूर्वी. पण मला माहीत नाही तो कितपत सक्सेस आहे किंवा काय, पण जे पुस्तकी आहे त्याच्यातून तरी केलेलं आहे. पण इथे म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या जाती आहेत. म्हणजे हे आम्ही मोस्टली प्रोडक्ट बनवण्यासाठीच हा ॲस्परची लागवड केलेली आहे. म्हणजे आणि येतो आहे चांगलं. म्हणजे ह्या भागामध्ये ॲस्परसुद्धा बांबू चांगला येतो आहे. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला दिसते वरच्या भागामध्ये पूर्णपणे माणगा आणि ह्याची लागवड आहे. लॉन्जिस्पॅथस आहे, इकडच्या बाजूला परत मेलोकाना आहे. परत असं आहे ह्या क्षेत्रामध्ये. म्हणजे ही ॲस्पर बांबूची लागवड आहे. इथे तुम्हाला दिसतं हे शेजारी बेटं दिसतात. आता ही मोठी होत चालली. ही 4 वर्षापूर्वीची आहेत बेटं सगळी. लावली तेव्हा खूपच छोटी होती. म्हणजे हे सगळ्यांना सांगण्यात काही हे नाही, पण बेसिकली आता रिझल्ट खूप चांगला येतो हे त्यामागचं सांगण्याचं. म्हणजे 1, 2, 3 पुढे गेल्यावरती 4 अशा पद्धतीचे आहे. इकडे मागच्या बाजूला 5वा आहे. तर ह्या भागामध्ये आम्ही अशी ॲस्परची म्हणजे तुम्ही जर हे दूरवर पाहिलं तर वेगवेगळ्या बांबूच्या आपल्याकडे जवळपास 17 स्पीसीज आहेत ते आपण इथे लागवड केलेली आहे. अगदी स्ट्रॉच्या बांबूपासूनची पण आम्ही लागवड केलेली आहे आता आमच्याकडे. म्हणजे पण आम्ही त्यातल्या मोस्टली ज्या वापरतोय ते हे प्रोडक्ट मेकिंगसाठी आहे. स्ट्रक्चर्स हा ॲस्पर आहे. म्हणजे ॲस्परची किती बेट आहे साधारणतः? इथं 4 आहे. इथल्या इथे 4 आहे, खालती 5वं होतं. पण अशी लागवड आहे आता म्हणजे वरपर्यंत. आता म्हणजे आपण म्हणजे पूर्वीची केलेली आहे त्यामुळे किती जगली आहेत काय ते आता आपल्याला पाहावं लागेल. कारण की क्षेत्र खूप मोठं आहे. म्हणजे की इच अँड एव्हरीपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. पण जी आपण आत्ता बघतोय हे वरच्यावर जाऊन बघण्याजोगी जी बेटं आहेत ती आहेत. पण रिझल्ट येतो आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा ह्या बांबूला येतो आहे. म्हणजे अपेक्षित जर डायमीटर पाहिला तुम्ही म्हणजे तर तो 3-3.5 इंचापर्यंत डायमीटर गेलेला आहे. म्हणजे ह्याचा हा मागच्या वर्षीचा आहे. त्याच्या मागच्या वर्षीचे जे आहेत ते जरा छोटे आहेत. म्हणजे आतमध्ये जर पाहिलं तुम्ही तर जे काही छोटे आहेत काही जुने पण आहेत. पण आता रिझल्ट जो आहे तो प्रॉपर बेट आता छान मोठ्या डायमीटर जो अपेक्षित डायमीटर आहे तो आता ह्या 4 वर्षानंतर 4थ्या वर्षापासून म्हणजे हे 3ऱ्या वर्षी मिळालं आहे आपल्याला हा रिझल्ट. पण आता हे 4थं वर्ष आहे त्याचं. 4थ्या वर्षी अजून आपल्याला चांगला रिझल्ट येणार, मोठा डायमीटर अजून जो यायला पाहिजे. इथे थोडासा माकडांचा पण त्रास आहे. माकडं म्हणजे ह्या पद्धतीने कंद खाऊन टाकतात. म्हणजे नवीन जे येतात म्हणजे शूट्स येतात ते खायला माकडं इथे येतात आणि हा स्वीट कंटेंट असलेला बांबू त्यामुळे खातात ते माकडं. आता आपण पाहतोय की इथे पाऊस पडतो तर आमच्याकडे इथे म्हणजे काही कुठलंही शेततळं किंवा काही केलेलं नाही आहे. आमच्याकडे विहीर आहे म्हणजे, पण आम्ही जे पावसाचं पाणी येतं ते अशा पद्धतीने साठवलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यापर्यंत आम्ही हेच पाणी म्हणजे जर छोटी जी रोपं असतील म्हणजे आम्ही कुठलीही सिंचन व्यवस्था केली नाही. म्हणजे ड्रीप इरिगेशन किंवा हे केलेलं नाही आहे. तरी तुम्हाला जर पाहिलं तर इथे खूप चांगल्या पद्धतीने बांबू दिसतो. म्हणजे की हा जो दिसतोय हा आपल्याला कुठल्याही ठिबक किंवा कुठल्याही खताने किंवा कशाने नाही झालेला. हे नॅचरल पद्धतीने आम्ही खतविरहित पद्धतीनेच बांबूची लागवड केलेली आहे. म्हणजे कारण की इथे जर तुम्ही पाहिलं झाडाच्या कडेला ट्रॅडिशनल म्हणजे सगळ्या झाडांमध्ये आम्ही बांबू लावला. जिथे जिथे पॉकेट्स रिकामी होते झाडाच्या कडेला तिथे. पण तुम्हाला दिसतंय की हे जे पाणी साठतं आहे आपलं म्हणजे आता इथनं जे वाहताना दिसतंय पाणी तेच आपण वळवून त्या ह्याच्यामध्ये घेतलं आहे, खड्ड्यांमध्ये घेतलेलं आहे.
आणि मग छोटे छोटे खड्डे करून मग त्याच्यामध्ये पाणी साठवून आपण ते वापरले. त्याच्याच कडेने आपण आता हा जो इथली जी लोकल स्पीसीज आहे ते एक सांगण्याजोगं आहे की ही जी आहे आपल्याला साधारणतः 11-12 फुटापर्यंत जी काठी जाताना दिसते, हा तांदूळ मेस म्हणून इथला लोकल बांबू स्पीसीज आहे. म्हणजे ह्याचं मला सायंटिफिक नाव माहिती नाही, कारण की ह्याच्यावरती अजून कोणी कामच केलेलं नाही आहे. म्हणजे तर हा जो आहे हे अंगठ्याच्या जाडीला, म्हणजे तुम्हाला जर मी म्हणतो म्हणजे की खरंच अंगठ्याच्या जाडीचा बांबू आहे. आणि तो जो आहे म्हणजे पूर्वी लोक माशाचा गळ म्हणून ह्याचा वापर करायचा. म्हणजे हा जो आहे की माशाचा गळ जो असायचा म्हणजे नदीत मासेमारी करायला, तो माणूस ह्याचा करतो. कातकरी समाज किंवा हे जे आहे ते ह्याचा वापर जास्त करतात. म्हणजे हा पूर्ण भरीव काठी, ही पण जर तुम्ही काठी पाहिली तर म्हणजे इथे जर कट केलेला जर तुम्हाला जर नीट पाहिलात तुम्ही तर ही काठी भरीव आहे. म्हणजे हा जो बांबू आहे हा भरीव आहे. आणि मग हा आम्ही कुठे वापरतो, तो फर्निचरमध्ये जिथे बारीक मेंबर्स वापरायचे आहेत म्हणजे तिथे ही भरीव काठी आम्ही वापरतो. म्हणजे आम्ही लोकल स्पीसीज जास्तीत जास्त वापर कसा करता येईल ते आम्ही त्याच्यामध्ये केलं. तर ह्याच्यामध्ये माणग्याबरोबर आम्ही हा तांदूळ मेससुद्धा आम्ही वापरतो. म्हणजे तर इथे आता पुढे जर गेलो आपण, थोडंसं पाणी हळू, पुढे जी आहे ती आपल्याकडे ढोपिल म्हणून जी म्हणजे जे भोरवेल्ला पानशेतमध्ये जी बांबूचं दिसतं, पश्चिम घाटात येणारा बांबू, तो आपण पाहूयात. म्हणजे तो पुढे आहे. म्हणजे तर त्याची पण बेटं खूप आता आपण जी बघतोय ते ह्याला लोकल आम्ही त्याचं नाव ढोपिल म्हणतो आम्ही ह्या बांबूला. तर ह्याचा डायमीटर पाहिला तर हा खूप सुंदर आहे. म्हणजे उंचीला जर पाहिलं तर सरळ सोट काठी जाते, थोडी तिरकी येते पण जाताना जी सरळ आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी हे मटेरियल खूप चांगलं आहे. ही लोकल स्पीसीज आहे, ह्याच्यावरती आता आम्ही काम करतो आहे. जर तुम्ही जवळ येऊन पाहिलं तर खालती वॉल थिकनेस खूप चांगला आहे. म्हणजे ऑलमोस्ट भरीव काठी आहे ती. म्हणजे आणि आतमध्ये जेव्हा कट करतो तर टॉपलासुद्धा त्याची 1 सेंटीमीटरपर्यंत वॉल थिकनेस मिळते. आणि डायमीटर जर पाहिला तर आता मागच्या वर्षीचा डायमीटर आहे तुम्ही पाहताय. तर म्हणजे हातामध्ये पण बसत नाही. म्हणजे हा साधारणतः 3 इंचाच्या कडे चाललेला हा डायमीटर आहे. हळूहळू तो वाढत चाललेला आहे. म्हणजे इकडचं पाहिला तिकडचं जरी तुम्ही पाहिला क्लमशीतवाला मागच्या वर्षीचा आहे. म्हणजे तो खूप सुंदर डायमीटर ह्या बांबूला मिळतो आहे आपल्याला. आणि ह्या अशा स्पीसीज ज्या आहेत, बांबूच्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्यावरती आपण काम केलं पाहिजे. कारण की हे लोकली येणारं मटेरियल आहे, ह्याच्यावरती कोणीच काम करत नाही, कोणीच बोललं जात नाही आहे. पण ह्याच्यावरती बोललं गेलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. म्हणजे निसर्गात आपल्या ह्या भागामध्ये चांगलं येत आहे. म्हणजे पश्चिम घाटामध्ये येणारी ही चांगली प्रजाती, तर हिच्यावरती काम केलं पाहिजे. आपण म्हणतो की आसाममधलाच बांबू, आसाममधला बांबू वाईट असं आपण म्हणणार नाही, पण जर आपल्याकडे जर वेगळी प्रजाती येते बांबूची तर तिला का नाही आपण प्रमोट करायला पाहिजे. तर ह्या अशा प्रकारच्या बांबूंना आपण प्रमोट केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे, एवढंच मी सांगेन. आता हे जे दिसत आहेत आपल्याला हे सगळे जे आहेत हे कंदांपासून केलेली लागवड आहे. म्हणजे तुम्ही इथे जी पाहतायत ही 2 वर्षामध्ये इथली आता बेटं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता हे दिसतंय हे मागच्या वर्षी आम्ही कंद उकरून लावलेलं आहे. म्हणजे हा कंद लावला होता आणि तो आता त्याला मागच्याच वर्षी लगेचच शूट फुटला आहे. ह्या वर्षी आता अजून फुटतील. आता म्हणजे यायला सुरुवात झाली. जर तुम्ही इकडे पाहिलं त्याला तर इकडे आता नवीन रायझोम यायला सुरुवात झालेली आहे, फुटायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या वर्षी कंद येतील, चांगले होतील आता, म्हणजे मस्त येतील, रिझल्ट येईल. आता इथे जी आपल्याला दिसते म्हणजे ही 2 वर्षामध्ये रायझोमपासून केलेली बांबूची लागवड आहे. म्हणजे कंद उकरून जी लावले तर ही सगळं पूर्ण खालचं जे क्षेत्र आहे ते पूर्णपणे माणग्याचं आहे. म्हणजे तुम्हाला दिसतं की हे दाट जे झालेलं आहे खालच्या बाजूला हे पूर्णपणे माणगा आहे. म्हणजे इथेही दिसतंय तुम्हाला की आता ते बेटं बनायला लागलीत. म्हणजे ही 2 वर्षामध्ये, म्हणजे आता हे मागच्या वर्षी लावलं आणि परत त्याला ह्या वर्षी मागच्याच वर्षी 2 फुटवे आलेले आहेत, ह्या वर्षी आता नव्याने येत आहे. तर अशा पद्धतीने आहे. म्हणजे इथं पण तुम्हाला दिसेल की जुनी काठी आणि परत नव्याने फुटवे आलेले आहेत. म्हणजे तर हे जे काही आहे हे केलेले लागवड आहे. आणि हे क्षेत्र म्हणजे जो हा पट्टा आहे आमचा, आम्ही त्या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे इकडनं आता रस्त्यासाठी जागा आहे म्हणून इथे दिसत नाही आहे. किती एकर साधारणतः माणगे तुम्ही लावलेले? आमचं टोटल क्षेत्र सगळं 25 आहे. पण आता हे सगळं असं पॅचेसमध्ये लावलेत की एका ठिकाणी माणगा आहे, दुसऱ्या ठिकाणी ॲस्पर आहे, ब्रँडिस आहे, लॉन्जिस पॅथेस एका बाजूला आहे, टोल्डा एका बाजूला आहे. असं आम्ही केलेलं आहे. म्हणजे की ह्याच्यामध्ये पॉकेट्स आम्ही केलेले आहेत की एका प्रजातीचे एकाच बाजूला असतील, म्हणजे ते काढायला आणि ह्यांनी सोपे पडले पाहिजेत. काय होतं ना की माणसाला अरे तुझा रे इकडचा बांबू काढा असं करता येत नाही आपल्याला. त्यांना सांगताना की ह्या भागातला तू जाऊन बांबू काढा असं आपल्याला सांगता यायला पाहिजे. म्हणून माणगा इझिली आम्हाला, आणि तो कन्स्ट्रक्शनला आणि फर्निचरला आम्हाला लागतो, म्हणून माणग्याची लागवड ही आम्ही सर्वात जास्त केलेली आहे.
बाकीचे जे आहेत ते प्रोडक्टच्या हिशोबाने किंवा स्ट्रक्चरच्या हिशोबाने जे काही मटेरियल लागतं मोठ्या डायमीटरचं त्याच्यासाठी केलेली आहे लागतं. पूर्ण खालपर्यंत जी गेली ना रस्त्याच्या त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि इथे जो हा जो दिसतोय तुम्हाला आतमध्ये सरळ सोट उभा गेलेला खूप जॅकेटिक क्लोअर्स कॅल्पोचिनो आहे म्हणून जी आहे बांबू स्पीसीस ती आहे. बरोबर. सरळ सोट गेलेला आहे हा स्थायी बांबू म्हणजे आम्ही ज्याला स्थायी बांबू म्हणतो. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब करा. बांबू महान्यूज शेअर करा, सबस्क्राईब